सज्जन श्रोते हो, आपणा साऱ्यांचे दिनी निरूपणात सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे सारे वासना जीवच. संस्कृत सुभाषित आहे, ये केचेन समारंभा ये जनस्य क्रियाक्रमाः ते सर्वे देहमात्रार्थ मात्मार्थम न तु किंचन. म्हणजे सर्व उत्सव समारंभ देह सुखास्तव राहती, बाह्य विषय सन्मुख लोक ज्ञानास्तव प्रयत्नोत्सुक न राहती. सर्व उत्सव समारंभ देह सुखास्तव राहती, बाह्य विषय सन्मुख लोक आत्मज्ञानास्तव प्रयत्नोत्सुक न राहती. याचा अर्थ सुस्पष्ट आहे की या जगात जे जे समारंभ उत्सव लोक साजरे करतात ते प्रायशः देहसुखाधीनतेतूनच किंवा त्याकरिताच साजरे केले जातात. अगदी देवादिकांच्या पूजा अर्चना याही केवळ कोणत्या ना कोणत्या ऐहिक सुखासाठीच केल्या जातात. सर्व काही सापेक्ष, काही ना काही मागणी इप्सित साध्य करण्यासाठीच असते. ज्ञानेंद्रियांची सुखेही देह किंवा पिंड पोषणाचीच सुखे असतात. यामध्ये स्पर्शगंध रुची दर्शन व श्रवण यांचा समावेश होतो. सगळीकडे मला बरे वाटते, छान वाटते हा भाव केवळ आणि केवळ मी माझेपणाचाच म्हणजेच भ्रममूलकच असतो. यालाच मी माझे भ्रांती ओझे या वेगळे विश्वते नसे. मी माझे भ्रांती ओझे या वेगळे विश्वते नसे असे अष्टावक्र महामुनी म्हणतात. सर्व लौकिक किंवा वैदिक यज्ञ यागादी कर्मे शारीरिक मानसिक व एकूणच व्यक्तिगत सुख लालसेतूनच केली जातात. मग ही कर्मे सामान्य मनुष्य वा सार्वभौम राजाद्वारे घटित म्हणजे केलेली असोत. सारे काही या मर्त्य देहासाठीच किंवा क्षणभंगूर जीवनाच्या क्षणभंगूर सुखासाठी चालू असते. हा जो मी असा प्रत्येकाला ध्यास लागलेला असतो त्या मीचे मूळ रूप जाणण्यासाठी एखाद दुसरा सन्मान्य अपवाद वगळता कोणीही प्रयत्नरत किंवा आत्मज्ञान अभ्यास मार्ग अनुसरणारा नसतो. सत्यनारायण पूजा असो, वास्तुशांती असो वा याग महायाग असोत, अगदी जागतिक शांतीच्या प्रस्थापनेसाठी केली जाणारी वैदिक धर्मकृत्येही वेदांतर्गत मंत्रोच्चारावर आधारित असूनही सरते शेवटी देह सुखासाठीच असतात. वेद शीर्ष म्हणून गौरविल्या जाणाऱ्या व आत्मज्ञान मार्ग दाखवणाऱ्या उपनिषदीय स्मृती ज्ञानाकडे कोणाचंही लक्ष नसते. अशी उपनिषदे समजणारे व लोकांना ती समजावून सांगणारे पंडितही खरे तर त्यानुसार आचरण करून स्वतः दैनंदिन व्यवहारात आत्मज्ञान आत्मसंशोधन निरंतर करणारे असे ज्ञानी नसतात, तर ते ज्ञानबंधूच असतात. ज्ञानी म्हणजे सतत आत्मशोधनात ज्याचे जीवन पूर्णरत म्हणजे संपूर्णपणे सघन व्याप्त असते त्याला ज्ञानी म्हणतात. मात्र ज्ञानबंधू म्हणजे शाब्दिक ज्ञान असलेला आणि व्यवहारात ज्ञानेशना असलेला म्हणजे शाब्दिक ज्ञान लोकांना सांगून त्याद्वारे मिळणाऱ्या भौतिक सुखात तो प्रसिद्ध लोलुपतेत गुरफटलेला असलेला जो असतो त्याला ज्ञानबंधू म्हणतात. सरते शेवटी पिंड पोषणातच म्हणजे सरते शेवटी देह सुख लालसेतच अडकलेला असतो हा माणूस. अशा माणसाला ज्ञानबंधू म्हणतात. ज्ञानबंधू ही खरे तर शिवीच आहे. अशा ज्ञानावर बक्कळ संपत्ती व प्रसिद्धी मिळवणाऱ्या लोकांसाठी संस्कृत भाषेत ज्ञानबंधू ही शिवी आहे किंवा ज्ञानी हा सन्मान आहे आणि ज्ञानबंधू ही शिवी आहे. लक्षात घ्या. योग वासिष्ठात याबाबत विवेचन आहे, ते जिज्ञासूनी पहावे. सारांश लोकेशना देहेशना व शास्त्रेशना. याच्यामध्ये लोकेशना म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास, देहेशनेमध्ये वित्तेशना आणि दारेशना म्हणजे संपत्तीची इच्छा आणि स्त्रियांची इच्छा आली म्हणून लोकेशना देहेशना. लोकेशना प्रसिद्धीचा हव्यास, देहेशना म्हणजे स्त्री आणि पैसे आणि एकंदर देहसुखाचा हव्यास म्हणून लोकेशना देहेशना व शास्त्रेशना म्हणजे आपल्याजवळ शास्त्र ज्ञान आहे, आपल्याजवळ पांडित्य आहे. यामुळे जो माणूस या शास्त्राचं ज्ञान लोकांना देऊन त्याद्वारे पंडित ही उपाधी मिळवतो, परमपूजनीय असं स्वतःला म्हणून घेतो,
स्वतःची पाद्य पूजा करून घेतो, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे तसे आचरण नसते. म्हणून लोकेशना, देहेशना, शास्त्रेशना या 3 वासना किंवा लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना यामध्येच सारे जीव अडकलेले असतात. कुणालाच आत्मज्ञान नको आहे असे ना तसे सारे पिंड पोषक जीवच आहेत. मग कोणी अगदी सर्वसाधारण जीवन जगणारा सामान्य माणूस असो व आपल्या नावामागे पंडित परमपूजनीय उपाधी लावणारा असो, सारेच सारेच लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना बुडविती जना त्यजनिया तिने मुक्त राहिजो वासना जयी वासुदेव तो. या ओवीमध्ये म्हटलेल्या पहिल्या चरणाप्रमाणे सारेच असतात. लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना. लोकवासना म्हणजे ज्या लोकांमध्ये चालीरीती आहेत, ज्या परंपरा आहेत त्यामध्ये गुंतणारे लोक म्हणजे लोकवासनेत गुंतणारे लोक. देहवासनेत गुंतणारे लोक म्हणजे देहाच्या सुखामध्ये, त्यामध्ये पैशाचं सुख म्हणजे वित्तेषणा आली आणि स्त्रीचं सुख म्हणजे दारेषणा आली. तर लोकवासना, देहवासना आणि शास्त्र वासना म्हणजे जो भरपूर ज्ञान, पुस्तकी ज्ञान मिळवतो आणि प्रत्यक्षात जीवनात तो त्याचे आचरण करत नाही, असा जो ज्ञानबंधू असतो, ज्ञान नसतो, तो हा ज्ञानबंधू केवळ आणि केवळ हे ज्ञान लोकांना सांगून त्यांना प्रभावित करून त्यांच्याद्वारे आपले पिंड पोषणाचेच कार्य साधण्यासाठी हे सारं करत असतो. तर लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना या 3ही वासनांमध्ये जन सारे लोक बुडालेले आहेत, बुडलेले आहेत आणि खरे तर त्यांचं जीवन निरर्थक ठरलेलं आहे. त्याची या 3 मुक्त राही जो वासनाजी वासुदेव तो. आणि या 3 वासनांना टाकून जो मुक्त राहतो त्याला वासनांवर जय मिळवणारा वासुदेव म्हणतात. मग तो भगवान कृष्ण असो, प्रभू रामचंद्र असोत, ज्ञानेश्वर महाराज असोत, तुकाराम महाराज असोत, जय कृष्णमूर्ती असोत, अष्टावक्र असोत, वशिष्ठ असोत किंवा निसर्ग महाराज असोत, शंकर महाराज असोत, असे अत्यंत अत्यल्प लोक या जगात खऱ्या अर्थाने वासुदेव म्हणजे वासनांवर जय मिळवलेले आणि अर्थातच वासनांवर जो जय मिळवतो तो स्वतः वासुदेव म्हणजे परमात्माच असतो. सर्व भाव भावना आणि सर्व ईशणा यांना बळी न पडता, कोणत्याही मोहमायेत न अडकता असा जो माणूस असतो त्याला वासुदेव म्हणतात. आणि वासुदेव म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म. वासुदेव म्हणजे चालता बोलता आत्मा, परमात्मा. असे लोक अत्यंत विरळे असतात. बाकी सारे जीव वासना जीवच असतात. हे या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की बहुतांशी, अगदी बहुतांशी म्हणजे 99.99% लोक या जगातील केवळ आणि केवळ वासनेतून जन्माला आलेले, वासनेमध्ये जगणारे आणि वासनेतच मरणारे. म्हणजे जसं आपण म्हणतो शेणातला किडा वर येतच नाही, बऱ्याच वेळा शेणातला किडा शेणात राहतो आणि शेणातच मरतो. तसं वासनारूपी गलिच्छतेतून जन्माला आलेले, वासनेच्या गलिच्छ जगात रममाण होणारे आणि वासनेच्या गलिच्छ जगातच मरणारे आणि पुन्हा 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 या वासना जगात येणारे असे बहुतांश लोक वासना जीवच असतात. आता हे जे निरूपण आहे सारे वासना जीवच, ते जरा प्रखर वाटलं तरी ते प्रखर आहे, म्हणजे प्रकर्षाने खरंच आहे. स्वतः सहित आपल्या आजूबाजूचे लोक जर आपण अवलोकन केले तर प्रत्येक जण मी माझेपणासाठीच धडपडतो आहे. कोणीच मी म्हणायच्या ऐवजी आपण असं बोलत नाही. जेव्हा अहम म्हणतात आणि हम म्हणतात तो अहम म्हणजे व्यक्ती झाली आणि हम म्हणजे सर्व झाले. अहम हा याचा व्यष्टीचा उल्लेख आहे आणि हम हा समष्टीचा उल्लेख आहे. म्हणून मी नाही आम्ही, मी नाही आम्ही आणि मी नाही केवळ आम्ही, म्हणजे केवळ समष्टी म्हणून, केवळ विश्व म्हणून जो स्वतःला पाहतो तसा वागतो तोच ज्ञानी. बाकी सारे ज्ञानबंधूच आहेत. तेव्हा एखादा ज्ञानी बाकी शिकले सगळलेले ज्ञानबंधू, ज्ञानबंधू ही शिवीच आहे. ज्ञानबंधू म्हणजे खऱ्या अर्थाने नारायण पाटणकर शिकलेला असेल
आणि त्या शिक्षणाप्रमाणे त्या तत्वज्ञानाप्रमाणे तो वागत नसेल तर तुम्ही म्हणू शकता हा ज्ञान देणारा आहे, हा ज्ञानी आहे का ज्ञानबंधू आहे. तुमच्या मनात जरी ही शंका आली तरी ती व्यास्त आहे. कारण कोणीच माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण ज्ञानी असण्याची शक्यता नाही. आणि असा एखादा ज्ञानी असेल तर तो आपणाला ओळखताही येत नाही. अशा अर्थी या वक्त्यासहित सर्वांनाच हे उद्देशून आहे की बाबा रे, आपण सारे वासना जीवच आहोत. आता आपण सारे वासना जीव आहोत याच सत्य आपणाला पाहता आलं. निर्भीडपणे भीतीशिवाय या सत्याला आपण सामोरं जाऊ शकलो तर कदाचित वासुदेवाचा मार्ग आपणाला प्रशस्त होऊ शकेल. तर अशा अर्थाने आजचं हे जे निरूपण आहे सारे वासना जीवच ते सर्वांसाठी सर्वांनी एकत्र बसून चिंतन करून बोध यावा यासाठी आहे. आता त्यामध्ये बोलणारा सुद्धा सांगता स्वतःला बोध देतच आहे. तो बोलताना जरी त्याचं मुख तुमच्याकडे दिसत असलं तरी अत्यंत अंतर्मुख भावानेच त्याचं हे बहिर्मुख बोलत आहे. याबद्दल प्रत्यक्ष जगदंबेची आड किंवा परमेश्वराची शपथ घेऊन हे वचन मी तुम्हाला सांगत आहे. आणि आपण सारे वासना जीवच आहोत. तर आपल्याला वासुदेवाचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी ज्ञानी असायला पाहिजे, ज्ञान बंधू नको. हे सर्व आपण नीट ध्यान चिंतनात धरा आणि अर्थातच तो वासुदेव तुम्हाला वासनांवर जय मिळवण्याचं सामर्थ्य देईल अशी एक प्रार्थना करून आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.